सुंदर मनामध्ये भरली. पण ती शर्यतीबद्दल तुझ्याशी बोलली ना, ते नाही आवडलं मला. आपल्याला नको ती शर्यत. मला सांग, मी जेव्हा रणजी खेळायचो ना तेव्हा माझ्याबरोबर होती लती. माझं दौलतचं तेव्हापासून वाकडं आहे, तेव्हापासून मारामारी करतो. हे सगळं तिच्यामुळेच होतं असं वाटतं का तुला? हाय माझा स्वभाव तापट, चिडचिड होती माझी. मला जे पाहिजे ते नाही मिळालं की. तिचा काही दोष आहे ह्याच्यात? उलट माझे गुण दोष सगळ्यासकट मला स्वीकारले तिनं. काय शर्यतीत भाग्याची माझी केव्हापासून इच्छा आहे तुला तर माहिती आहे ना. अरे हो लेकरा, पण लती त्याला खतपाणी घालू राहिली ना. आहे जसं तू आपणना साथ देते ना प्रत्येक गोष्टीत, तशी ती देऊ राहिली. प्रत्येक गोष्टीत ठाम उभी राहिली माया माग. चुकलं काय? आपण विरुद्ध स्टँड घेतला, मला प्रोत्साहन दिलं. तुला जसं माझं मन कळतं ना तसं तिलाही कळतं. तूच म्हणायची ना, दिवा लावून हुडकली तरी अशी पोरगी सापडणार नाही. पटतंय मला आहे. मला कळ ना तू कायला अशी वागू राहिली तिच्याशी. अभ्या मी तिच्या विरोधात नाहीये लेकरा. ती गुणाचीच पोरगी आहे, यात तर सुभरबी शंका नाहीये माझ्या मनात. पण एवढं सगळं होऊन बी ती तुला शर्यतीसाठी पाठिंबा देऊ लागली, हे नाही आवडलं मला अभ्या. म्हणून मी तिला बजावलंय की तिने तुला येऊन भेटायचं नाही. हे असं करून माझा आजार वाढू राहिली तो. म्हणजे ती भेटली पाहिजे मला, माझ्याशी बोलली पाहिजे. ती असली ना की आनंदी असतो मी. तिची सोबत असेल ना तर दुनियेशी दोन हात करू शकतो असा विश्वास वाटतो. फक्त बायको नाही माझी, माझी शक्ती आहे, प्रेरणा आहे. हे सगळं चांगलं चाललंय आमचं. मला भेटू दे की, बोलू दे की तिच्याशी. चुकलं माझं. तिला इकडे यायला सांगशील का प्लीज? तिने हिथं यावं असं वाटत असेल तर तुला लवकर बरं व्हावं लागेल. हे मी आता काय बी ऐकणार नाही मी तुझं. तू आधी पूर्ण बरा हो, आम्ही लगेच घेऊन येते तिला इथं. पण तोवर तुला तिकाला भेटू शकत नाही, कळलं? बोल लतिका, बोल ना बेटा. हे बघ, तुला बँकेकडनं ऑफिशियली असं काही लेटर मेल फोन आला होता का? हा काय सज्जनराव? नाही ना आबा. लतिका, असं काही आहे का? नाही, पण ऐका सर, काय म्हणते ती ऐका. लतिका सुट्टीवर गेली होती, बाकी काही नाही. तिला सुट्टी द्यायलाच पाहिजे होती. तिचा नवरा ऍडमिट आहे. तिला आपण नाही सपोर्ट करायचा, मग कोणी करायचा? हे बघा, आपली बँक म्हणजे एक कुटुंब आहे. काय मंडळी, बरोबर ना? सौभाग्यवती, लतिकाचं तोंड गोड करा. अरे हो लते, घे. हे बेटा, तू आपल्या बँकेचा चेहरा आहेस लतिका. इतका आश्वासक आणि विश्वासू चेहरा आम्ही कसं काय गमवू बरं? असंच काम करत राहा बेटा. अरे तुमच्यासारखा स्टाफ आहे म्हणून तर आपली बँक आहे ना. काय सज्जनराव, बँकेला लोकलची ग्लोबल करायची आहे ना? हो ना आबा, त्याबद्दल तुम्ही काहीच काळजी करू नका. लतिका, घे तुझा चार्ज. चल.
तेव्हा कृपा करून कुठल्याही अफवा पसरवू नका. आपण एका महिलेबद्दल बोलतोय, याचा जरा विचार करा. आणि आता तरी सगळं नीट छापा. हो आबा, तुम्ही नका काळजी करू. येते आलं ते अभ्याची काळजी घे. थँक्यू सर. म्हणतेस का ग तू? थँक्यू कर कर, थँक्यू बोलून मला पर्क कर. हा पण सर, हा चमत्कार कसा काय झाला? मीडियाची ताकद. म्हणजे 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 वाघाची पंची. मला नाही माहिती जा. हे पा लतिका, अभिनम्य रावांकडे लक्ष दे. ते लवकरात लवकर बरे झाले पाहिजेत ना. शर्यत तोंडावर आली आहे ना. सर, अभय आता शर्यतीत भाग नाही घेऊ शकणार. तसं मलाही अशक्य दिसते ते. तो बरा होणं जास्त गरजेचं आहे. माझं आयुष्य बर्बाद झालंय या सगळ्यामध्ये. म्हणजे मी बोललेलं कळत नाही ना तुला. जा तू तुझं काम कर जा. सर, दादा एक चांगला फोन पाहिजे. कीपॅडचा पाहिजे का स्मार्टफोन पाहिजे? हा वाला द्या. ठीक चालेल. आता बँकेत जायचं नाहीये आपल्याला म्हणल्यावरती घरात जरा कामं करावी का नाही. पण नाही, पायाला भिंगरी लागल्या का गेल्या मॅडम बाहेर लगेच. असेल ग काहीतरी तिचं काम. स्वयंपाकाच्या वेळी बरं हिचं काम असतं. आता बाई, मला तर वाटतं बाहेर जायचं नुसतं निमित्त असेल का. भाऊजींना भेटायला तर गेली नसेल ही. मी सांगितलंय ना तिला, माझा शब्द नाही मोडणार ती. तुम्ही ना लय भोळे आहे बरं का. तिच्या गोड चेहऱ्यावर जाऊ नका. तिच्या ना मनात एक असतं आणि पोटात काहीतरी भलतंच असतं. हे मी तसं नाही, आपण लक्ष तर ठेवलं पाहिजे का नको. नाही तर आपण इथं बसायचो स्वयंपाक करत आणि ती जायची भाऊजींना भेटायला. इथं तयार करायची त्यांना शर्यतीसाठी.